अनेक व्यावसायिक, विशेषतः एमएसएमई मालक, एका अशा आर्थिक चक्रात अडकतात जे खूपच विचित्र आहे. म्हणजे बघा, ते दर महिन्याला अकाउंटिंगवर एक मोठी रक्कम खर्च करत असतात. पण जेव्हा व्यवसायाच्या महत्त्वाच्या आकड्यांबद्दल विचारलं जातं, तेव्हा त्यांच्याकडे स्पष्ट उत्तरच नसतात. सगळा गोंधळ असतो. चला तर मग, ह्या मागचं नेमकं कारण काय आहे, ते आज आपण समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. आपण बोलतोय 25,000 रुपये दर महिन्याबद्दल. ही काही छोटी रक्कम नाही आहे, बरोबर? अनेक व्यवसाय इतका खर्च व्यावसायिक अकाउंटिंग सेवांवर करतात, पण तरीही आर्थिक स्पष्टतेच्या बाबतीत मात्र गाडी जागच्या जागीच अडकलेली असते. आणि मग इथेच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जर एवढा पैसा खर्च होतोय, तर मग व्यवसाय मालक अजूनही अंधारात का चाच पडत आहेत? निर्णय घेण्यासाठी जी स्पष्टता हवी, ती का मिळत नाहीये? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे काही साधे प्रश्न नाहीत. विचार करा की नक्की कोणतं उत्पादन किंवा कोणता ग्राहक सगळ्यात जास्त पैसे कमवून देतोय, किंवा पुढच्या 30 दिवसांत बँकेत नक्की किती कॅश असणार आहे, आणि सगळे खर्च वगळून रिअल टाईम मार्जिन काय आहे. जर या प्रश्नांची उत्तरं पटकन मिळत नसतील, तर मग एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. समस्या अकाउंटंटच्या फीमध्ये नाहीये, तर मिळणाऱ्या सेवेच्या प्रकारात आहे. आणि हेच ते आर्थिक धोका आहे ज्यात अनेक व्यवसाय अडकलेले आहेत. तर मग मूळ समस्या खर्चात नाहीये, ती आहे पारंपरिक अकाउंटिंगच्या पद्धतीत. म्हणजे जे अकाउंटिंग केलं जातंय ते फक्त सरकारी नियम पाळण्यासाठी आहे की व्यवसायाला पुढे नेण्यासाठी, माहिती पुरवण्यासाठी? यात जमीन आसमानाचा फरक आहे. इथे आपल्याला दोन वेगवेगळे दृष्टिकोन अगदी स्पष्ट दिसतात. एका बाजूला आहे कंप्लायन्स अकाउंटिंग, ज्याचं लक्ष फक्त सरकारी नियम आणि फायलिंगवर असतं. हा एक प्रकारे भूतकाळात बघण्यासारखा आहे आणि म्हणून तो एक खर्च बनून राहतो. पण दुसऱ्या बाजूला आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, जे भविष्याकडे पाहतं. त्याचं लक्ष व्यवसायाच्या वाढीवर असतं आणि म्हणूनच ही एक धोरणात्मक गुंतवणूक ठरते. एक कल्पना करून बघा, तुम्ही गाडी चालवत आहात, पण फक्त मागच्या आरशात बघून. तुम्हाला हे तर कळेल की तुम्ही कुठून आला आहात, पण पुढे वळण आहे की खड्डा हे कसं कळणार? कंप्लायन्सवर लक्ष केंद्रित करणारं अकाउंटिंग म्हणजे नेमकं हेच. ते फक्त भूतकाळात काय झालं हे दाखवतं, पण भविष्यासाठी निर्णय घ्यायला मदत करत नाही. आणि हे वाक्य ह्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. भूतकाळातला डेटा महत्त्वाचा असतो, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं खूप धोकादायक ठरू शकतं. व्यवसायाला पुढे न्यायचं असेल तर मागच्या आरशाची नाही, तर समोरच्या रस्त्यासाठी जीपीएसची गरज असते. बरं, मागच्या आरशात बघून गाडी चालवण्याचे धोके तर आपल्याला कळले, पण जेव्हा व्यवसायात योग्य वेळी योग्य माहिती मिळत नाही, तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात ते आता बघूया. इथे बघा, मालकाला रोजच्या निर्णयांसाठी काय हवंय आणि त्याला प्रत्यक्षात काय मिळतंय यात किती मोठी तफावत आहे. दररोजच्या कॅशच्या स्थितीची माहिती हवी असताना महिन्याच्या शेवटी येणारा बँक बॅलन्स काय कामाचा? किंवा साप्ताहिक मार्जिन हवा असताना वर्षाच्या शेवटी येणारा P&L रिपोर्ट हे खूप उशिरा मिळालेलं ज्ञान आहे. आणि याचा थेट परिणाम काय होतो? महत्त्वाचे निर्णय ठोस माहितीवर नाही, तर फक्त अंदाजांवर आणि काय वाटतंय यावर घेतले जातात. विचार करा, कर्मचाऱ्यांचा पगार देणं किंवा एखादी मोठी गुंतवणूक करणं, असे निर्णय केवळ असं वाटतंय म्हणून घेणं किती मोठं जोखमीचं काम आहे. ही एक खूप मोठी आणि दुर्दैवाने अगदी सामान्य चूक आहे. अनेक व्यवसायांकडे जोहो बुक्स किंवा टॅली प्राईमसारखं चांगलं सॉफ्टवेअर असतं, पण त्याचा वापर फक्त डेटा एंट्रीसाठी किंवा सरकारी रिपोर्ट काढण्यापुरता होतो. जणू काही ते एक डिजिटल फायलिंग कॅबिनेट आहे. त्यातून व्यवसायाला दिशा देणारी माहिती काढलीच जात नाही. पण चांगली बातमी ही आहे की यावर एक स्पष्ट उपाय आहे. आपण अकाउंटिंगला फक्त नोंदी ठेवण्याच्या कामातून बाहेर काढून निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या एका शक्तिशाली प्रणालीत बदलू शकतो. चला बघूया हे कसं करता येईल. हे बघा, जेव्हा तुमचा सगळा डेटा अशा रिअल टाईम डॅशबोर्डवर दिसायला लागतो, तेव्हा तो फक्त आकडे राहत नाही, तो व्यवसायाची नाडी बनतो. एका नजरेत कळतं की नक्की कुठे लक्ष देण्याची गरज आहे, काय चांगलं चाललंय आणि कुठे सुधारणा करायला हवी. हे 3 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिलं, अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधले डॅशबोर्ड सुरू करा. दुसरं, जिथे शक्य आहे तिथे ऑटोमेशनचा वापर करा. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, तो डेटा फक्त बघू नका, त्याचा अर्थ लावून निर्णय घ्या. एकदा का ऑटोमेशन लागू झालं की हे सगळे फायदे मिळू लागतात. रोज बँकेत किती पैसे आले आणि गेले, साधारण नफा किती होतोय, कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे, हे सगळं बोटांच्या टोकावर उपलब्ध असतं, रिअल टाईममध्ये. फक्त तंत्रज्ञान बदलून चालणार नाही,
आपल्याला अकाउंटंटच्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलावा लागेल. तो फक्त हिशोब ठेवणारा न राहता एक धोरणात्मक सल्लागार बनायला हवा. हा फरक खूप महत्वाचा आहे. एक बुककीपर फक्त हे सांगेल की गेल्या महिन्यात काय झालं, पण एक व्हर्च्युअल CFO म्हणजे एक असा आर्थिक सल्लागार जो विचारतो की आपण अजून चांगलं कसं करू शकतो. तो डेटा रेकॉर्ड करत नाही, तर त्यातून व्यवसायाच्या वाढीला चालना देतो. तो इतिहास लिहित नाही, तर भविष्य घडवण्यासाठी माहिती देतो. आता प्रश्न हा आहे की सध्याचा अकाउंटंट कोणती भूमिका बजावतोय. आणि गंमत म्हणजे ही सगळी माहिती आधीपासूनच अकाउंटिंग सिस्टममध्ये आहे. विक्रीच्या नोंदी, खर्चाचे आकडे, बँकेचे व्यवहार सगळं काही आहे. फक्त त्याचं योग्य विश्लेषण करून त्यातून धोरणात्मक माहिती बाहेर काढायची आहे. उदाहरणार्थ, विक्रीच्या डेटामधनं हे सहज कळू शकतं की सगळ्यात जास्त फायदेशीर ग्राहक कोण आहेत, किंवा खर्चाच्या नोंदीतून कळू शकतं की अनावश्यक खर्च कुठे होतोय. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार हाच आहे. खरी समस्या त्या 25,000 रुपयांच्या खर्चाची नाहीये. खरी गोष्ट आहे की त्या पैशांच्या बदल्यात फक्त सरकारी नियम पाळण्यासाठीची मदत मिळतेय की व्यवसायाला पुढे नेणारी आर्थिक बुद्धिमत्ता. ही मागणी करण्याची वेळ आलीय. आणि हाच तो दृष्टिकोन आहे जो प्रत्येक व्यवसाय मालकाने स्वीकारला पाहिजे. अकाउंटिंग हे भूतकाळाचा अहवाल नसावं, तर ते भविष्याची दिशा ठरवणारं एक साधन असायला हवं. त्यामुळे जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जे अकाउंटिंग फंक्शन सध्या कार्यरत आहे ते सरकारला खुश ठेवण्यासाठी आहे की व्यवसायाला अधिक फायदेशीर आणि मजबूत बनवण्यासाठी? या प्रश्नाच्या उत्तरातच व्यवसायाच्या पुढच्या वाटचालीचं रहस्य दडलेलं आहे.